नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीसाठी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने अपडेट राहतील. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. काल माननीय सर्वोच्च न्यायालय संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर या कोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये एका याचिकेची सुनावणी झाली आणि ती सुनावणी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची होती. काय होतं त्याच्यामध्ये, तर सुप्रीम कोर्टाचा जो काही निकाल आलेला होता 1 सप्टेंबर 2025 या दिवशी आलेला निकाल, जे की पदोन्नतीमध्ये आणि सगळ्या शिक्षकांना TET बंधनकारक केलेली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनामध्ये सध्याच्या स्थितीला अनेक जिल्हा परिषदमध्ये पदोन्नत्या सुरू आहेत. मात्र त्या ज्या पदोन्नत्या आहेत ते विदाऊट TET अशा पदोन्नत्या होत आहेत हे लक्षात, म्हणजे कार्यवाही जिल्हा परिषदमध्ये सुरू होती. या अनुषंगाने रीट पिटिशन्स नागपूर खंडपीठामध्ये सुद्धा 13/19/2026 जी काही ऑर्डर होती रीट पिटिशन्स, ती रीट पिटिशन्स त्या ठिकाणी संभाजीनगर हायकोर्टामध्ये काही TET अपात्र, म्हणजे TET पास नसलेले शिक्षक ते स्वतः जी काही सुप्रीम कोर्ट, जी काही उच्च न्यायालय आहे त्या ठिकाणी गेले. काही शिक्षक होते जे की TET पात्र नव्हते आणि शिक्षकांना 2027 पर्यंत, म्हणजेच 2 वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाच्या रीट पिटिशन्सनुसार, सुप्रीम कोर्टाच्या सिव्हिल अपील 1385 नुसार जे आहे ते त्यांना TET बंधनकारक केलेली होती आणि सक्तीची केलेली होती. मात्र हे शिक्षक TET पात्र नसल्या कारणाने, जे की नागपूर हायकोर्टाचा निकाल होता, तो जोडून छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये गेले. रीट पिटिशन्स 18/17/2026, रीट पिटिशन्स 1956, म्हणजे 1956/2026 हे रीट पिटिशन्स काल उशिरापर्यंत जे आहे हायकोर्टामध्ये निकाली निघलेत. तर आता याच्यामध्ये नेमकं काय सांगितलं? एका बाजूला सुप्रीम कोर्टाने सगळ्या शिक्षकांना TET बंधनकारक केली, शिक्षकांनाच RTI ॲक्टनुसार. त्या ज्या शिक्षक 2027 पर्यंत 30 पर्यंत रिटायर होणार आहेत, त्या 4 वर्षांच्या शिक्षकांना वगळून, म्हणजे रिटायर होण्याच्या पूर्वी 4 वर्ष जे आहेत आणि बाकीच्या सगळ्या शिक्षकांना TET बंधनकारक केली. तर याचाच एक धागा धरून किंवा याचाच रेफरन्स घेऊन जे TET पात्र नाहीत आणि अपात्र आहेत अशा पद्धतीच्या लोकांना, शिक्षकांना प्रमोशन्स जे आहे, 1 ते 5ला असलेले शिक्षक 6 ते 8ला या वर्गामध्ये प्रमोट होत होते. तर तो जो अधिकार होता सुप्रीम कोर्टाचा, तर त्याचंही कुठेतरी उल्लंघन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं राज्य शासन करताना आपल्याला दिसून येत होतं. त्यामुळे जी काही TET अपात्र शिक्षक आहेत ते उच्च न्यायालयामध्ये गेलेले होते. त्याचा जो निकाल आलेला आहे तसा तात्पुरता तो निकाल दिलेला आहे आणि तो निकाल जो आहे 13 मार्च या तारखेला, 2026 या तारखेला ठेवलेला आहे. मात्र तात्पुरता निकाल काय दिलेला आहे त्यांनी, तर तात्पुरता असा त्या ठिकाणी हायकोर्टाने निकाल दिला आहे की जे अपात्र शिक्षक आहेत, TET पास झाले नाहीत, त्यांनासुद्धा या पदोन्नतीच्या भरती प्रक्रियेमध्ये सामावून घ्यावं, अशा प्रकारचा निकाल दिला. आणि अंतिम निकालाच्या अधीन राहून, म्हणजे जी काही पदोन्नती यादी आहे ती यादी तयार करावी, यांना अपात्र जे काही शिक्षक आहेत त्यांना घेऊन, आणि जो काही कोर्टाचा निकाल येईल रीट पिटिशन्स 1956 आणि रीट पिटिशन्स 18/17/2026 याचा जो काही निकाल येईल अंतिम, आता 23 तारखेला प्रकरण ठेवलेलं आहे बोर्डावर, मात्र त्याचा जो काही निकाल येईल अंतिम, त्यानंतर मग तशी कार्यवाही करावी. म्हणजे त्या निकालाच्या अधीन राहून, याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून या शिक्षकांची पदोन्नती करण्याच्या संदर्भात ती यादी जी आहे त्या यादीमध्ये TET अपात्र असलेले किंवा TET पास नसलेले शिक्षक त्या ठिकाणी यादीमध्ये समाविष्ट करावेत. अशा पद्धतीचा निकाल जो आहे तो कोर्टाने दिलेला आहे आणि ते प्रकरण 23 मार्चला बोर्डावर येणार आहे. म्हणजे पुढची तारीख जी आहे ती 23 मार्चची आहे. म्हणजे याच्यानं आता जागा कशा वाढतील तुमचं म्हणणं आहे, तर आपल्याला याच्यातला एकच फायदा आहे की पदोन्नती जर झाली समजा, तर 1 ते 5च्या जागा कमी होतील आणि TET बंधनकारक असतानासुद्धा जे काही सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तसा जर हायकोर्टाने निकाल दिला आणि त्यांना अंतिम निकालाच्या अधीन राहून जी काही पदोन्नतीची यादी तयार करायला सांगितले, जर त्यांच्या विरोधामध्ये निकाल गेला तर 6 ते 8च्या जागा रिक्त होतील. म्हणजे एकतर 1 ते 5च्या जागा रिक्त होतील किंवा एकतर 6 ते 8च्या जागा रिक्त होतील. म्हणजे दोन्हीपैकी एक होणार आहे आणि इथे
6 ते 8च्या झाल्या तर मॅक्झिमम त्या ठिकाणी पदोन्नती सगळ्यात ज्या ते सायन्स मॅथच्या असतात त्या रिक्त होतील. जर पदोन्नती वगळली तर TET विदाऊट TET बंधनकारक असतानासुद्धा विदाऊट TET जर पदोन्नती घेतली तर 6 ते 8च्या जागा रिक्त होतील सायन्स मॅथच्या, भाषा विषयाच्या, सोशल सायन्सच्या. आणि ते जर पदोन्नती जी आहे TET बंधनकारक आहे अशा पद्धतीचा न्याय निवाडा दिला आणि त्यांना वगळलं समजा TET पास झाल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी पदोन्नती मिळणार नाही, तर त्या ठिकाणी 1 ते 5च्या जागा रिक्त होतील. मात्र हे जे याचिकाकर्ते आहेत शिक्षक यांचं मागणी काय होती, तर आम्हाला TET बंधनकारक केली ना सुप्रीम कोर्टाने, मान्य आहे, मात्र पदोन्नत्यासुद्धा तोपर्यंत थांबवा जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा जो काही निकाल आलेला आहे TET पास करण्यासाठी 2027पर्यंत यांना बंधन घातलेत, तोपर्यंत पदोन्नत्यासुद्धा करू नका, अशा पद्धतीचं यांची मागण्या होत्या. मात्र या दोन्हीवर कसा निकाल जो आहे तो माननीय हायकोर्टानं दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, तर हायकोर्टानं कसा देईल हे बघावं लागेल. मात्र याच्यामध्ये जे आहे ते फायदा जो आहे तो शिक्षक भरतीच्या जागा रिक्त होतील असाच फायदा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये TET जे आहे ते बंधनकारकच असेल. याही गोष्टीकडे शिक्षकांनी आणि भावी शिक्षकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि भविष्यामध्ये लवकरच जे आहे ते TET 1 ते 5ला 1 TET पेपर पास असतो, 6 ते 8ला पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण व्हावं लागते आणि 9 ते 12ला जे आहे TET 3 क्रमांकाची सुद्धा लवकरच येणार आहे. त्यामुळं TETचं महत्त्व फार मोठं आहे आणि TET पास करणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळं त्या तयारीला लागावं. ज्या कोणत्या ऑनलाईन बॅचेस आहेत TETच्या संदर्भामध्ये जे तुम्हाला योग्य वाटतात त्यासुद्धा त्या ठिकाणी आपण बघावेत किंवा ऑफलाईन बघावेत. सोबतच या जागा का वाढतात, तर शिक्षक भरतीच्या जागा येत असताना शिक्षकांची संचमान्यता, अतिरिक्त झालेले शिक्षक समायोजन, शिक्षकांच्या पदोन्नतीच्या नंतर ज्या जागा रिक्त राहतात तिथे शिक्षकांच्या बदल्या झाल्याच्या नंतर जे जागा रिक्त राहतात ते म्हणजे शिक्षक भरतीच्या जागा असतात. म्हणून पदोन्नती हा शिक्षक भरतीच्या जागेसाठी किंवा जागा वाढीसाठी एक महत्त्वाचा घटक असणार आहे. त्यामुळे 1 ते 5च्या किंवा 6 ते 8च्या जागा वाढू शकतात. हाच मुद्दा आपल्या शिक्षक भरतीसाठी महत्त्वाचा आहे. मग याची अपडेट काय येईल ते तुम्हाला जसंही त्याची अपडेट मिळेल मला तसं तुम्हाला कळवेल. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना माहिती मिळू द्या. आपलं संदीप कांबळे ऑफिशियल एकमेव असं चॅनल आहे जे की अधिकृत आणि अद्ययावत माहिती तुम्हा सगळ्यांना अपडेट ठेवते. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती जाऊ द्या. तुर्तास थांबतो.